बघतोय घराघरांमध्ये लोकांच्या पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। तर तिकडे दुसरीकडे गेटवे ऑफ इंडियावरती आपण बघतोय जोरदार अशा लाटा उसळायला सुरुवात झालेली आहे। आज भरतीचा दिवस आहे। सकाळी 9:30 वाजतापासून भरतीचा काळ हा सांगण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण बघतोय मोठ्या लाटा या समुद्रात उसळत आहेत। उधाण आलेला आहे समुद्राला आणि उधाण आल्यामुळे प्रचंड मोठ्या भव्य अशा लाटा या उसळत आहेत। त्याचाच परिणाम म्हणून आपण ठिकठिकाणी मुंबईमध्ये पाणी साचल्याची दृश्य बघतोय। 4.5 मीटर पर्यंतच्या लाटा उसळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता आणि आपण बघतोय प्रचंड मोठ्या लाटा या उसळण्यास सुरुवात झालेली आहे। भरतीचा काळ आणि समुद्राला आलेली ही भरती आणि आलेलं उधाण हे अर्थातच मुंबईकरांसाठी अतिशय अवघड अशी परिस्थिती निर्माण करणारं ठरतं, कारण पाण्याचा निचरा होत नाही, पाणी साचून राहतं आणि त्यामुळे ठिकठिकाणी सध्या मुंबईमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी मात्र प्रशासनानं अर्थातच सतर्कता बाळगण्यास सांगितलेलं आहे। कुणीही या ठिकाणी जाऊ नये, समुद्रावरची ही भरती पाहण्यासाठी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं होतं आणि लोकांना नागरिकांना सजग राहण्यास सांगितलं होतं। त्याप्रमाणे सध्या इथे नागरिक मोठ्या प्रमाणात नाहीयेत। एक प्रकारे नागरिकांनी सतर्कता बाळगलेली आहे आणि मुळातच मोठ्या लाटा उसळण्यास सुरुवात झालेली आहे। भरतीचा काळ असल्यामुळे या लाटा उसळणार असा इशारा यापूर्वीच देण्यात आलेला होता। हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार या लाटा उसळल्या होत्या आणि तेव्हाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। याचाच परिणाम म्हणून आणि वरून कोसळणारा अखंड पाऊस त्यामुळे पाणी साचलेलं आहे। अनेक माहिती घेणार आहोत। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। अखंड साचलेल्या पाण्यामध्ये उभे राहून ती आपल्यापर्यंत प्रत्येक अपडेट पोहोचवतीये। जुई, काय सध्याची स्थिती? थोडाफार तरी पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झालेली आहे का? अगदीच प्रज्ञा, आपण पाहतोय की सकाळपासूनच दादरच्या या दादर टीटी सर्कल परिसरामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली होती। वरून सुरू असलेला पाऊस आणि त्यामध्ये भरतीची वेळ यामुळे संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचलं होतं। आता हळूहळू पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली आहे, मात्र जितका निचरा होणं अपेक्षित आहे तितका तर निचरा होत नाहीये। आपण इथे पाहतोय की मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मॅनहोल्स आहेत ते मॅनहोल्स त्यांच्याकडून उघडे करण्यात आले आहे आणि त्यानंतर पाण्याचा निचरा करण्याचे पूर्णपणे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहे। भरतीची वेळ आहे, वरून पडणारा पाऊस आहे, या सगळ्यामुळे रस्त्यांवर पाणी साचलं आहे। खरं तर आपण पाहतोय दादर परिसरामध्ये आता सध्या तरी पावसाचा जोर वाढला आहे। कुठेतरी वाटत होतं की पाऊस कमी होतोय, मात्र तो पावसाने पुन्हा एकदा वेग धरला आहे, पाऊस पडत आहे आणि अशामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत पाण्याचा निचरा करण्यासाठी। काही प्रमाणामध्ये पाणी इथे ओसरलं आहे, मात्र पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे, पावसाचा वेग वाढला आहे आणि त्यामुळे हे जे पाणी काही प्रमाणामध्ये जो निचरा झाला होता पुन्हा एकदा भरण्यास सुरुवात होऊ शकते। प्रज्ञा, नक्कीच जुई, तुम्ही आमच्या सोबत अशाच राहा।